श्री स्वामी समर्थ. सप्तदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमारा मठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकले. संसारात ते त्यागिले. रात्रंदिनरत झाले. स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती. तेनी हरली संस्कृती. कवनाची नाही भीती. सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्यांचे चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुतने नती. संसाराते सोडून पैसले गोसावी होऊन. हे पाहुणी कित्येक जण हसतात तयाते. परी त्याचा विषाद चित्ती. स्वामी सुतन मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. मोहावरती सापडले. मायावश जे झाले. त्यासी प्रपंचा वेगळे. गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही. शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही. सुताजवळी पातल्या. गोसाविनीच सुता पाहुनी. पक्षस्थळ घेती बडवूनी. अंग टाकीयले धरणी. बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून. धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो. सद्गुरु पायी विनयटलो. जन्ममरणाते चुकलो. मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी. मज लागे प्रसवोनी. मान्य झाले सत्रिभुवनी. काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत. परमार्थ गोष्टी सांगूनी. परी त्याच्या या गोष्टी तेसी गोड न लागत. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली. किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भुसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. त्यांची घेऊनी भेटी. विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसे विचार करून पोटी. दर्शन आल्या उठा उठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही होऊन या दीनवदन. करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर. माझेने दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेळ लाविले त्याचीच धरावी पावले. येणे उपाय आपुले. कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनी. निस्सीमचे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्या ते हसत. ढोंग अवघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्याप्रती उपदेशिली स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले. सत्यपथाचरण सुकले. निज कार्य ते विसरले. मोहे पडले भव झाली. ऐसेचे का मूढ जन. ते भक्ता देती दूषण. परी तेथे अंतःकरण दुःखित नव्हे तयाचे. तारा नामे त्याची कांता. तीही त्रास देत स्वामी सुता. परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात सके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत. महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयासी. इच्छा झाली ते नानासी. मग कोणी एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती. स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून. वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी. ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातली. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहुनी अश्वभक्तांसी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत. कीर्तनी आनंदी नाचत. लोकलज्जा सोडून
लोकापवादाचे माने भय, तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ता नो हे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिता ती. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793. प्रथम स्वामी जयंती करिता स्वामी सुत आनंदी. छैलीकडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनाती लपून सांगती. ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. राणीची आज्ञा वाचवणी दर्शन नोहे कोणा लागुनी. ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. त्या समर्थाचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या ओसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता. प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गतीत अंतकरणी चरण क्षाळिले नयनाश्रुनी. देहभान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्यावसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन. द्वेष पूर्ण करिता ती काही उपाय करून फिरवून समर्थाचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहता ती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून ऐशी वेळ साधुनी. समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुतांची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून अपमान आपुला करावया. परकी आणि निज सुत समान लेखितीचे सत्य. जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याती. आता खडावा काढूनी मग नाचावे त्वा भजनी. ऐशी आज्ञा सुता लागुनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहुणी ऐशी बरी खिन्न झाला सूत अंतरी. काळ जात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावाला. मरणाहुनी परम कठीण दुःख देत असे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुःखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाती. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवी ती समर्थाते. म्हणे कृपा करून या सुता ते आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविली सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतोनी आले समर्था ते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालवणी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावणी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नेये सत्य तरी तोफ भरून येत
यथार्थ ठेवली ती उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते त्यासी झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करोनी. परिगंधन लाविती भोजनाते न उठती. धरणीवर अंग टाकीती कोणा संगे न बोलती. रुदन करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर. मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार. स्वामी सुत गत झाला उदासीनता त्या दिवशी. आली सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईसी. पुसती समता क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता. ऐकोणी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्था ते. सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले दियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडेली काळासी ओढून बळेच मग नेला पुत्र शोके करोन. दुःख करी रात्रंदिन समर्थ तियेचे समाधान. परोपरी करिताती नरजन्मा येऊनही सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उंच निज भगवंती. नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठतेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुददी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती साहेब करी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पाला. जय जयाजी परम मंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गूढः. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.